7व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, थोर इतिहासकार वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। आयादिशक्ती तुळजाभवानी, छत्रपती शिवराय, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आपल्या साधना विद्यालय या पवित्र वास्तूमध्ये 7वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मोठं सहकार्य करण्यात आलेलं आहे। आत्ताच आपल्याला त्यांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि शेकडो तरुण घडवण्याचं कार्य करताय असे डॉक्टर महेश अभ्यंकर आपल्या या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटक धर्मदाय आयुक्त बुट्टे साहेब, सुहासजी पायगुडे, आदरणीय ब्रिगेडियर सुनीलजी बोधे, कर्नल सचिनजी रेंदाळे सर, ज्यांना शौर्य चक्र सेना मेडल मिळालेलं आहे, मागच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा बेलसरेताई, ज्यांनी आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन केलं असे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय रवींद्रजी बेडकेहा, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशा श्रीमती अनुराधाताई निकम आणि संपूर्ण हे शहासने कुटुंब। मित्रांनो, आज तुम्ही खरं तर भाग्यवान आहात। याचं कारण सांगतो। आपलं पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, परंतु सामान्यतः या पुण्यामध्ये पश्चिम भागामध्ये सर्व साहित्य असेल, वैचारिक असेल, अशा कार्यक्रमांचं नेहमी आयोजन केलं जातं। आपल्या पूर्व पुण्यामध्ये म्हणजेच हडपसर सारख्या भागामध्ये आमच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी फार क्वचितच प्राप्त होते। परंतु आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि शहासने कुटुंबियांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये ज्या विचारवंतांनी, ज्या थोर व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे, अशा व्यक्तींना ऐकण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला भाग्यवान आहेत असं मी म्हटलं। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एका उदात्त ध्येयातून आपल्या या साधना विद्यालयाची स्थापना झालेली आहे। आज इथं राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचं आयोजन होत आहे, ही फार मोलाची गोष्ट आहे। आज मी पुण्यामध्ये साधारणपणाने 3:30 वाजता पहाटे आलेलो आहे।
मी काल मुंबईमध्ये होतो. आपल्याला फार आनंद वाटेल ऐकल्यानंतर. पंतप्रधान मोदींच्या आग्रहातून महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर 6 भव्य स्मारकांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी साधारणपणाने 300 कोटी रुपयांची योजना करण्यात आलेली आहे. एक स्मारक जिजाऊंचं ते उदात्त महान चरित्र आपल्याला समजावं आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि म्हणून ती सिंदखेड राजा इथे होणार आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी, तिच्या पायथ्याशी जिजाऊंनी शिवरायांवर कसे संस्कार करून त्यांच्यामध्ये एका युगपुरुषाला घडवलं, याचं दर्शन घडवण्यासाठी इथे एका स्मारकाची निर्मिती होणार. रामटेक मध्ये शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन ज्या महान वीरांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात योगदान दिलं, तिथे ते स्मारक होणार आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आधुनिक भारताच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं ते महान कार्य आणि शिवरायांनी जी दुर्गनीती अवलंबली, ह्या गडकोटांचा तो महान अद्भुत इतिहास जगासमोर यावा म्हणून मुंबईमध्ये स्मारक होत आहे. आणि यासाठी पंतप्रधान मोदींच्या इच्छेने जगातले एक महान आर्किटेक्चर ज्यांचं नाव आहे ओजस हिरानी, ज्यांनी अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये भव्य स्मारक उभी केली, म्युझियम्स उभे केले, त्यांनी मोदींनी त्यांना सांगितलं की खूप पैसे कमवलेले आहात, आजपर्यंत जगासाठी कार्य केलेलं आहे, आता राष्ट्रासाठी तुम्हाला योगदान द्यायचं आहे. ही हाक त्यांनी ऐकली आणि 1 रुपया, फक्त 1 रुपया मानधनावर त्यांनी हे कार्य करण्याचं ठरवलं. आणि काल सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अखंड त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू होती. आपण सगळेजण भाग्यवान आहोत आणि त्यातून हे भव्य दिव्य स्मारक साकार होणार आहेत. बाबांनो, आता सर्व मार्गदर्शकांनी आपल्या समोर आपले जे विचार मांडले, त्याचं सार असं होतं की आम्हाला उद्याचा हिंदुस्थान की जो गौरवशाली असेल, तो वैभवशाली असेल, तो सशक्त असेल, तो भयमुक्त असेल, तो भ्रष्टाचार मुक्त असेल, तो विज्ञाननिष्ठ असेल, परंतु तो आपल्या संस्कृतीला, आपल्या पूर्वजांना नतमस्तक होणारा असेल, एक कर्तृत्ववान सक्षम उद्याचा हिंदुस्थान घडवायचा आहे. आणि त्या हेतूने
या संमेलनाचं आयोजन केलंय असं म्हटलं तर भावगं ठरणार. बाबांनो, हे वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या अन्यायी, अत्याचारी, धर्मांध अशा सत्तांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कठोर परिश्रमाने त्या स्वराज्याला सुराज्य केलं, एक लोककल्याणकारी राज्य. तो दैदिप्यमान इतिहास आपण समजून घेणार आहोत. देशभरच नव्हे तर 7 समुद्रापार जगभरात शिवरायांच्या त्या महान कार्याचा जागर होतोय. आज मी आपल्या समोर साधारणपणाने मला वेळ दिलेला आहे 1 तासाचा. त्या वेळेमध्ये हे शिवरायांचं महान कार्य तुमच्या समोर मांडणार आहे. शिवरायांनी केलेली कृषी क्रांती, उद्ध्वस्त झालेला भारत त्याला सुजलाम सुफलाम कसं केलं, म्हणून शिवरायांची कृषी क्रांती. शिवरायांनी शेतकऱ्याला समृद्ध केलं आणि शेतकऱ्यावर अवलंबून असलेला 18 पगड जातीचा समाज, 12 बलुतेदार यांच्या हाताला काम देऊन त्यांनाही समृद्ध केलं. आणि त्यातून शिवरायांनी केलेली सामाजिक क्रांती, शिवरायांनी उद्ध्वस्त झालेला हिंदुस्थान, की जो हिंदुस्थान एकेकाळी संपन्न शेतीमुळे जगात समृद्ध होता आणि म्हणूनच इथे ती महान संस्कृती उभी राहिली होती. परंतु दुर्दैवाने इथं आलेल्या परकीय आक्रमकांनी या देशावर एवढा अन्याय, अत्याचार केला, शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्याचा परिणाम 17व्या शतकामध्ये आपल्या देशाची अवस्था अशी होती, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही. अशा उद्ध्वस्त झालेल्या हिंदुस्थानचं शिवरायांनी कसं नंदनवन केलं. शिवरायांनी राष्ट्राचं उत्पादन वाढवून प्रजेचंही उत्पन्न वाढवलं आणि अर्थक्रांती केली. आणि याचा सर्व परिणाम म्हणून शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य म्हणून विकसित झालं, की ज्याला आपण रामराज्य म्हणतो. आणि त्यातूनच एक नवा राष्ट्रवाद निर्माण झाला. हे सगळं समजून घेण्याचा मी प्रयत्न सांगणार आहे. की बाबांनो, आता सांगितलं की शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी एकेकाळचा सुवर्ण भारत उद्ध्वस्त झालेला होता. इथल्या रयतेची अशी दारुण अवस्था होती. आणि या पार्श्वभूमीवर शिवरायांनी हे महान कार्य केलेलं आहे. शिवरायांना शहाजीराजांसारख्या एका महान पराक्रमी महापुरुषांचा आणि जिजाऊंचा वारसा लाभलेला होता. 1642 साली 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन
शहाजीराजांच्या आज्ञेने जिजाऊ पुण्याला आले. त्यावेळेस या पुण्याची अवस्था काय होती? आदिलशाही सत्तेने शहाजीराजांच्या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरून या भूमीला अपवित्र केलेलं होतं. संपूर्ण पुणे जाळून बेचिराग केलेलं होतं. अशा पुण्यामध्ये 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ आले. त्यांनी पहिलं कार्य काय केलं असेल तर यवनांनी उद्ध्वस्त केलेलं अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कसबा गणपती मंदिर उद्ध्वस्त झालेलं होतं. पुजाऱ्याने गणरायाची मूर्ती बळदामध्ये लपून ठेवलेली. जिजाऊंनी प्रथम कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून शिवबांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. आणि दुसरं कार्य काय केलं असेल तर गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यामध्ये शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून ह्या भूमीला पवित्र केलं. जगाच्या इतिहासामध्ये अनेक नगरांमध्ये गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी सापडतात. रोम शहरावर गाढवाचा नांगर फिरला होता. परंतु जगाच्या इतिहासामध्ये गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरण्याची ही जगातली एकमेव घटना आहे. यामध्ये जिजाऊंचं महान कार्याची कल्पना आपल्याला येईल. आता शहाजीराजांच्या आज्ञेने जिजाऊ आणि शिवबांच्या वास्तव्यासाठी दादोजी कोंडदेवांनी लाल महाल नावाच्या पवित्र वास्तूची निर्मिती केली होती. आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊ एका युगपुरुषाला घडवण्याचं कार्य करतात. जिजाऊंनी शिवबांना कसं घडवलं? त्यांना रामायण महाभारत ऐकवलं. आपण जर शिवचरित्राचा अभ्यास केला तर मी नेहमी सांगतो प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता बघा, हा 15 वर्षाचा तुमच्याच वयाचा एक तरुण जो हिंदुस्थान उद्ध्वस्त झालेला आहे, या परकीयांशी आपल्या पूर्वजांनी संघर्षही केला. बघा, आपल्या देशाची समृद्धता आणि प्रगती हा खरं तर जगाच्या आकर्षणाचा विषय होता. आणि याच आकर्षणातून 2500 वर्षांपूर्वी आपल्यावर पहिलं आक्रमण अलेक्झांडर सिकंदराचं झालं. आणि त्यानंतर आपल्या देशावर आक्रमणांची एक परंपरा निर्माण झालेली दिसून येते. इथं ग्रीक आले, रोमन आले, शक आले, हून आले, कुशाण आले, इथं तुर्क आले, इराणी आले, अफगाण आले, इथं पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले. कोणी आश्रयासाठी आले, कोणी व्यापारासाठी आले. आपल्या देशाने त्यांना आश्रय दिला.
परंतु त्यांनी याच देशामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करून याच देशाला गुलाम केलं, या देशाचं शोषण केलं आणि अनेक शतकांची एक धार्मिक गुलामी, राजकीय गुलामी, आर्थिक गुलामी, सामाजिक सांस्कृतिक गुलामी आपल्या देशामध्ये सुरू केली. आमच्या मंदिरांचाही विध्वंस झाला, आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार राहिला नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी हे कार्य केलं. हा 15 वर्षाचा तरुण, हा युवक, हा बालक आपल्या बरोबर 10-15 आपल्याच वयाच्या सहकार्यांना घेतो, रायरेश्वरावर जातो आणि शंभू महादेवाच्या साक्षीने एक प्रतिज्ञा करतो की मी माझ्या राष्ट्राला, माझ्या बांधवांना आणि माझ्या संस्कृतीला या हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करणार आणि इथे पुन्हा एक उद्याचा आदर्श हिंदुस्थान निर्माण करणार. एका 15 वर्षाच्या 15 मुलांनी एक संकल्प सोडला, एक शपथ घेतली आणि ती पूर्णत्वाला नेली. आपणही असंच करायचं आहे, आपल्याला काही वेगळं करायचं नाही. आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन उद्याचा एक आदर्श हिंदुस्थान. जिजाऊंनी शिवबांना सांगितलं, शिवबा, आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवतो. कारण की समाजाचा घटक काय आहे, तो व्यक्ती आहे. आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवतो आणि आदर्श समाजच आदर्श राष्ट्र घडवतो. आणि म्हणून आपल्याला आदर्श राष्ट्र घडवायचं असेल तर आदर्श समाज घडवला पाहिजे. आदर्श समाज घडवायचा असेल तर त्या राष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती आदर्श घडली पाहिजे. आणि अशा पद्धतीने शिवराय घडलेले आहे. त्यांना युद्धशास्त्र सांगितलं, शस्त्रविद्या शिकवली, अश्वविद्या शिकवली, त्यांना न्यायशास्त्र शिकवलं, राज्यशास्त्र शिकवलं, भाषाशास्त्र शिकवलं आणि त्यातून शिवबा साकार झालेला आहे. आणि मग बघा, हा 15 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांची उद्ध्वस्त झालेली जहागिरीचं पुन्हा नंदनवन करायला सुरुवात. शेती पडीक पडलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शहाजीराजांच्या जहागिरीतली हे सगळं उद्ध्वस्त झाल्यामुळे फक्त 30 ते 40% शेत जमीन लागवडीखाली होती. म्हणजे त्या जहागिरीचं उत्पन्न फक्त 30 ते 40% आलेलं आहे. खरं तर हिंदुस्थानचीच ही अवस्था आहे. भारतामध्ये 17व्या शतकामध्ये आलेले युरोपियन प्रवासी, मग तो डॉक्टर फ्रायर असेल, कॉस्मोथी गार्ड असेल, ह्या सगळ्यांनी हे वर्णन करून ठेवलेलं आहे हिंदुस्थानची अवस्था काय आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की ही पडीक पडलेली भूमी आपण लागवडी खाली आणू. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं दुःख सांगितलं. खरं सांगू का, तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे. इथं बसलेली सर्व मुलं आपण सामान्य कुटुंबातून आलेलो आहोत. आपले वडील कुठेतरी कामगार आहेत, कुठेतरी मजूर आहेत, कुठेतरी क्लार्क आहेत आणि शेतकरी आहोत. अशाच घटकांमधून शिवाजी महाराजांनी हे रामराज्य घडवलेलं आहे. शेतकऱ्यांना आवाहन केलं की ही पडीक पडलेली भूमी लागवडी खाली आणू. ते शेतकऱ्यांनी दुःख सांगितलं. अरे बाबा रे, आज आमची अवस्था अशी आहे, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही, दावणीला बैलजोडी नाही. शेती करायची असेल तर पहिल्यांदा बैलजोडी लागेल.
शेतीसाठी लागणारी अवजारं, नांगर, कुळव, मैन नाही, बियाणं नाही, दिवसभर कुठेतरी मोलमजुरी करावी, शेरभर धान्य आणावं आणि रात्री सर्वच्या सर्व कुटुंब अर्धपोटी झोपावं. पोटभर अन्न नाहीये. शेतामध्ये पीक पेरायचं असेल तर उगवेपर्यंत 4 महिने खायचं काय. आणि मग शिवाजी राजांनी सांगितलं की काळजी करू नका, माझ्या वडिलांनी पुण्याला येताना मला काही थोडीशी पुंजी धन दिलेलं आहे, मी या शेतकऱ्यासाठी लावणार आहे. ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला मोफत बैलजोडी मिळेल, अवजारं मिळेल, पोटाला अन्न मिळेल, बियाणं मिळेल. एवढं करून हा राजा थांबला नाही. त्यांनी सांगितलं की जो शेतकरी पडीक पडलेली भूमी लागवडी खाली आणेल त्याला 5 वर्ष सारामा. बाबांनो, मध्ययुगामध्ये जगातला हा पहिला राजा आहे की ज्याने करमुक्त व्यवस्था निर्माण केली. टॅक्सच नाही. एका बाजूला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघल बादशाह शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या 60% सारा. किती? अहो, तो बिचारा शेतकरी आसमानी संकट आणि सुलतानी संकट. आसमानी संकट म्हणजे निसर्गाचं संकट, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, आणि अशा दुष्काळाशी सामना करून शेतकरी कष्टाने शेतामध्ये पीक पिकवलं की सुलतानाचं संकट. म्हणजे काय? निजामशाह आदिलशाहवर आक्रमण करतोय, आदिलशाहवर मुघल बादशाह आक्रमण करतो. खरं तर तुमच्या लढाया आपापसात मैदानावर करा, हरकत नाही, परंतु आपल्या शत्रूचा मुलूख जाळून बिचरा करायचा. शेतकऱ्यांना, आपल्या शत्रूच्या प्रजेला लुटायचं, त्याची घरदारं लुटायची, त्यांच्या बायका, मुलं आणि त्या पुरुषांना गुलाम करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गावागावामध्ये आपण शेंडी, शेळी, बकरी, मेंढी, गाय, म्हैस यांचा जसा बाजार भरतो ना, असं गावागावामध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचा बाजार भरत होता. आणि भर बाजारामध्ये लिलाव करून आपल्या पूर्वजांना विकलं जात. तुम्ही कथा ऐकली असेल, बाळाजी अवजी चिटणीस, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान चिटणीस, त्यांना आणि त्यांच्या आईला त्या राजापूरच्या बंदरामध्ये त्यांच्याच मामाने गुलाम केलेलं, काही रुपये देऊन विकत घेऊन आपल्या बहिणीचं आणि भाच्याचं रक्षण केलं. अशी आपली अवस्था होती. आणि त्याचा परिणाम काय झाला बघा. शेतकरी कामाला जुंपला. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10% करत शहाजी राजांच्या जहागिरी संपूर्ण 5व्या वर्षी 100% लागवडीखाली आली. आता मी काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी केलेली कृषी क्रांती सांगितली, बरोबर आहे की नाही. भारत पुन्हा जे उद्याचा, शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं की उद्याचा हिंदुस्थान, उद्याचा भारत कसा सुजलाम सुफलाम करता येईल, याचं एक छोटस मॉडेल त्यांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीमध्ये पहिल्यांदा उभं करून दाखवलं. आता दुसरी गोष्ट, यातून निर्माण झालेली अर्थक्रांती फार सोपी गोष्ट आहे. आपण गोष्टी फार अवघड करतो आणि म्हणूनच इतिहास लोकांना शिकावंसं वाटतं. आम्ही इतिहासाला अशा पद्धतीने मांडतो की तो वृक्ष करून सांगतो. आपल्याला इतिहास प्रेरणादायी पद्धतीने कळाला पाहिजे. शिवाजी महाराजांची अर्थक्रांती. आता बघा काय सुंदर सोप्या भाषेत सांगतो. कालपर्यंत आपल्या हडपसर गावामध्ये मी मगाशी सांगितलं 1000 एकर जमीन आहे. त्या 1000 एकर जमिनीपैकी 60% पडीक आहे, 40% लागवडी खाली आहे. म्हणजे फक्त 400 एकर जमीन लागवडी खाली होती आणि 600 एकर पडीक होती. 400 एकरामध्ये 400 पोती धान्य पीक असं समजू आपण.
त्या 400 पोत्यापैकी बादशाह किती घेऊन जातो? 60%. साहित्योग 24, 240 पोती बादशाहच्या खजिन्यात आणि बिचाऱ्या हडपसरच्या जनता वर्षभरात फक्त 160 पोत्यामध्ये आपलं पोट भरत होती. बरोबर आहे का? आता शिवाजी महाराजांच्या या कृषी क्रांतीमुळे काय घडलं बघा. याच हडपसर गावामधली 1000च्या 1000 एकर जमीन लागवडीखाली आली. आता त्या 1000 एकरामध्ये 1000 पोती धान्य पिकलं आणि 6व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हडपसर मधल्या समृद्ध झालेल्या शेतकऱ्याला, प्रजेला आवाहन केलं की बाबा रे, 5 वर्ष सारा माप होता, करमुक्त होता, आता मला तुम्ही कर द्यावा. तो किती द्यावा याचं आपल्याकडं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. भीष्म नीती, चाणक्य नीती, शुक्र नीती हे आपल्या देशाचे 3 नीती ग्रंथ आहेत. त्या नीती ग्रंथामध्ये राजाचं आणि प्रजेचं कर्तव्य सांगितलेलं आहे. राजाची 4 प्रमुख कर्तव्य आहेत. पहिलं कर्तव्य, राजाने प्रजेला पुत्र मानून आपल्या मुलाबाळांसारखा आपल्या प्रजेचा सांभाळ आणि संगोपन करावं, हे राजाचं पहिलं कर्तव्य. राजाचं दुसरं कर्तव्य, परचक्रापासून आपल्या राज्याचं, आपल्या प्रजेचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं, हे राजाचं दुसरं कर्तव्य. राजाचं तिसरं कर्तव्य, राजाने प्रजेला, राष्ट्राला प्रशासन द्यावं, हे राजाचं तिसरं कर्तव्य. आणि राजाचं चौथं कर्तव्य की आपल्या राज्यामध्ये कोणी कुणावर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला शासन करणं आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय द्यावं, याला हे राजाचं चौथं कर्तव्य आहे. आता प्रजेची 2 महत्वाची कर्तव्य सांगतो. प्रजेचं पहिलं कर्तव्य की राजाच्या या कार्यासाठी जे धन लागतं ते आपल्या उत्पन्नाच्या 1/3 म्हणजे 33%. बादशाह किती घेतो? 60%. शिवाजी महाराजांनी कर निम्मा केला आणि तरी देखील काय घडलं बघा, कर निम्मा केला. आणि शिवाजी महाराज दुसरं कर्तव्य की ज्या वेळेस आपल्या राज्यावर परचक्र येतं त्यावेळेस राजाच्या आवाहनावरून आपण राजाच्या सैन्य दलात सामील होऊन आपलं राष्ट्र, समाज आणि संस्कृतीचं रक्षण करावं, ही प्रजेची 2 महत्व. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला फक्त या राष्ट्र कार्यासाठी जे धन लागणार आहे ते फक्त 1/3 म्हणजे 33% द्यावं. तरी देखील अर्थक्रांती कशी घडली आता सांगा. 400 पोत्याच्या ठिकाणी हडपसर मध्ये 1000 पोती धान्य पिकलं. शिवाजी महाराजांनी फक्त निम्मा कर करून 33%, तरी त्यांच्या खजिन्यात 330 पोती धान्य जमा झालं. बादशाहकडे किती गेलं होतं? 240. शिवाजी महाराजांच्या खजिन्यात 330 पोती. भारत माता की. माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला मी इतकं सोपं करून सांगतोय, समजतंय ना? आता बघा, 1000 पोत्यापैकी शिवाजी महाराजांच्या खजिन्यात 330, बादशाहपेक्षा शिवाजी महाराजांचा खजिना भरला.
आता बघा जनतेचा काय परिवर्तन घडलं. कालपर्यंत फक्त 160 कोट्यामध्ये हडपसरची जनता पोट भरत होती. तिच्याकडे किती शिल्लक राहिलं? 670 कोटी. 160 कोटी आणि 670 कोटी. आता हडपसरची जनता समृद्ध झाली आणि त्याच्यात काय परिवर्तन झालं बघा. कालपर्यंत पायात जोडाच नव्हता. दारिद्र्य एवढं होतं. पहिली गरज जोडायची असते पायातली चप्पल. कारण की आपल्या शरीराचा असा भाग असतो की ज्याला सगळ्यात जास्त दुःख सहन करावं लागतं. शेतकरी समृद्ध झाला, बाजारात गेला, जोडा घेतला, आमच्या चर्मकार बांधवाला. कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं. आता तो सुखी समृद्ध झाला, बाजारात गेला, आपल्या कुटुंबासाठी 10 मीटर कापड घेतलं, विरकर बांधवाला काम. त्याचं वस्त्र शिवलं, शिंपी बांधवाला काम मिळालं. कालपर्यंत राहायला घर नव्हतं, उघड्यावर राहत होता. आता घर बांधायला घेतलं, आमच्या गळवंडी बांधवाला काम मिळालं, आमच्या सुतार बांधवाला काम मिळालं, आमच्या लोहार बांधवाला काम मिळालं आणि वीट बनवणाऱ्या आमच्या कुंभार बांधवाला काम मिळालं. शिवाजी महाराजांना समजून घ्या. त्याला का रयतेचा राजा म्हणतात. आणि शिवाजी महाराजांचं हे जे मॉडेल आहे हे आपल्या देशासाठीच नव्हे तर आजही 21व्या शतकातील जगातल्या कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल आहे. आपल्याला आता जनता विचार करायला लागली. पूर्वीच्या काळी निजामशाही मधलं दुःख, अन्याय, अत्याचार आणि शिवाजी नावाच्या ह्या प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य रूपी रामराज्य. आता हे आपलं सुख शाश्वत टिकायचं असेल तर हा राजा जगला पाहिजे, तो टिकला. आपलं सुख शाश्वत टिकायचं असेल तर त्याचं स्वराज्य टिकलं पाहिजे. आणि मग एक विचार सुरू झाला की हे स्वराज्य आणि शिवाजी हा आमच्या सुखासाठी जगतोय आणि म्हणून त्याला तो जगण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आणि त्या स्वराज्यासाठी प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी बेहत्तर मीच माझ्या राष्ट्राचं रक्षण करणार. हा नवा राष्ट्रवाद निर्माण झाला. लक्षात ठेवा. याला शिवाजी राजा हा मध्ययुगातला आधुनिक राष्ट्रवादाचा जनक होता. हे राष्ट्र माझं आहे, हे माझ्यासाठी आहे आणि म्हणूनच मीच त्या राष्ट्राचं रक्षण करणार. सामान्य मनुष्य ज्यावेळेस एखाद्या राष्ट्राच्या रक्षणाला उभा राहतो त्यावेळेस जगातली कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही. आता छोटं उदाहरण सांगतो. तानाजी मालुसरे, त्याच्या मुलाचं लग्न आहे. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज काळजीमध्ये, चिंतेमध्ये. चिंता कशाची आहे? आग्र्यावरून सुटून आलो, मुघलांना 23 किल्ले दिले होते, त्यामध्ये कोंढाण्यासारखं स्वराज्याचं हृदय आहे. ज्याच्या ताब्यात कोंढाणा त्याच्या ताब्यात मावळ. आणि म्हणून शिवाजी महाराजांना चिंता लागून होती की कोंढाण्यासारखा दुर्गम किल्ला कसा जिंकावा. आणि म्हणून तानाजी मालुसऱ्यांनी विचारलं की कशाची काळजी करतात. शिवबा म्हणले की अरे तानाजी, तो कोंढाणा अजूनही शत्रूच्या ताब्यात आहे आणि म्हणून तो कोंढाणा घ्यायला कधी जावं याचा मी विचार करतोय. हे ऐकल्याबरोबर ताना उभा राहिला. का महाराज असं? हा ताना जिवंत असताना शिवा कोंढाण्याला जावा जिंकायला, मग तानाजी कशासाठी? आणि मग शिवाजी राजांनी समजूत घालायचा प्रयत्न केला. अरे तुझ्या पोराचं लग्न आहे, घरातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. तानाजी काय म्हटला लक्षात ठेवा, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. लक्षात ठेवा.
वाक्य किती सोपं आहे पण त्या वाक्यामध्ये जगातलं महान तत्वज्ञान आहे. ज्या वेळेस एखाद्या राष्ट्रातला सामान्यातला सामान्य व्यक्ती राष्ट्रकार्यासाठी आपल्या कुटुंबाचं सर्वोच्च कार्य बाजूला सारून बाहेर पडतो, त्या राष्ट्राला जगातली कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. हे तत्वज्ञान त्या एका वाक्यावर शिवाजी महाराजांनी हा विचार निर्माण केला. आता बघा, त्या बाजी प्रभू देशपांड्यांची कथा आपल्याला काय तत्व सांगते. शिवाजी महाराज पन्हाळ्यातून बाहेर पडतात आणि अशा वेळेस शिवा काशीद नावाचा एक सामान्य शिवाजी महाराजांचा दररोज नाभी काम करणारा नाभी पुढे येतो. महाराज, माझी एक विनंती आहे. ते म्हणतात, काय बाबा? महाराज, तुमच्यात आणि माझ्यात काही साम्य दिसतं का तुम्हाला? महाराज म्हणजे, काय बोलतोस तरी तू? अहो तसं नाही, तुम्ही महान आहात, मी सामान्य आहे, पण तुमचा चेहरा माझ्यासारखा दिसतो का? शिवाजी महाराज म्हणते, मी कधीच बघितलं नव्हतं. अरे पण खरंच रे शिवा, तुझा चेहरा माझ्यासारखाच दिसतोय. आणि म्हणूनच मी काय म्हणतो की ऐका, एका पालखीत मी शिवाजी म्हणून बसू का? सगळे त्यांच्या बरोबरचे सहकारी म्हणजे, काय समजतो स्वतःला? शिवाजी महाराज म्हणायला, हो. शिवाजी राजांना उलगडलं की त्या पालखीमध्ये शिवाजी होऊन त्याने बसायचं आणि शिवाजी महाराजांनी वेषांतर करून निघून जायचं. याचा अर्थ शिवा काशीदला बलिदान द्यावं लागेल. कारण की शत्रूला कळणार आहे, काही काळ काही वेळ त्याने हे करायचं होतं ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं रक्षण होणार होता. पण सत्य समजल्यानंतर त्याची खांडोळी होणार आहे. पण माझ्या शिवाजीसाठी माझ्या देहाची खांडोळी झाली तरी चालेल म्हणणारा शिवा काशीद आमच्यासाठी तेवढाच प्रेरणादायी आहे. आणि मग शिवाजी महाराज बाहेर पडले. भर पावसामध्ये शिवाजी महाराज चाललेले विशाळगडाच्या ठिकाणी. आता मागच्या महिन्यात मी 450 लोकांना घेऊन गेलो आणि बघा काय अनुभूती येते. तुम्ही कधीतरी जा. तो 60-70 किलोमीटरचा प्रवास आणि असा प्रवास चालू असताना शत्रूला बातमी लागली आहे, कित्येक पटीने शत्रू जास्त आहे, घोड्यावरून पाठलाग करतोय, कोणत्याही क्षणी येऊन गाठणार आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज विचार करतात की एवढ्या प्रचंड शत्रूशी कसं लढायचं. आणि त्यांच्या डोक्यात कल्पना येते की इथं घोडखिंड आहे, त्या खिंडीमध्ये एकाच वेळेस जास्तीत जास्त 5-6 लोक पलीकडे जाऊ शकतात. म्हणजे समोर कितीही शत्रू आला तरी आपल्या समोर 5-6 लोक येतील आणि आपल्याला त्याचा सहज प्रतिकार करता येईल. आणि म्हणून शिवाजी महाराज तिथं शत्रूला रोखण्यासाठी सिद्ध झाले. त्याच वेळेस बाजी प्रभू समोर आला आणि महाराजांना म्हटला, महाराज एक विनंती आहे. महाराज म्हटले, काय? माझी अशी विनंती आहे की 200-300 मावळ्यांना घेऊन मी ह्या खिंडीत शत्रूला रोखून ठेवतो आणि आपण विशाळगडाकडे जा आणि विशाळगडाकडे सुखरूप पोहोचल्यानंतर तुम्ही सुखरूप पोहोचल्याच्या तोपर्यंत आवाज करा, तोपर्यंत मी शत्रूला रोखून ठेवतो. शिवाजी महाराज हसले. ते म्हटले, का बरं असं? मी माझ्या जीवावर एवढा प्रेम करतो, तुझा शिवाजी एवढा स्वार्थी मतलबी आहे की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्हासारख्या माझ्या 300 मावळ्यांचं बलिदान कदापि शक्य नाही. जे तुमचं होईल तेच माझं होईल. आपण सगळे मिळून शत्रूशी इथं संघर्ष करायचा. ऐकल्याबरोबर बाजी प्रभू काय म्हटलं ऐका. महाराज, माझी आण आहे तुम्हाला, शपथ आहे तुम्हाला, तुम्हाला जावंच लागेल.
प्रकारचं बघा, राजाला एक सामान्य सेवक सांगतो की माझी आज्ञा असल्यासारखं तुम्हाला जावंच लागेल. पण ते कशासाठी ऐका, बाजीप्रभूंची पुढची जी वाक्य आहेत ना, ते हे राष्ट्राचं अमर तत्वज्ञान आहे. बाजीप्रभू काय म्हणाले, महाराज तुम्ही जगलात तर हे राष्ट्र जगणार आहे. महाराज तुम्ही जगलात तर ही हे धर्म संस्कृती जगणार आहे. महाराज तुम्ही जगलात तर हा हिंदू समाज जगणार आहे. आम्हा सारखे लाख गेले तरी बेहत्त तुम्हासारखा लाखाचा पोशिंदा. बघा, आम्हा सारखे लाख गेले तरी बेहत्तर तुम्हासारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही जगलात तर राष्ट्र. या पद्धतीने त्या बाजीप्रभू आणि त्यांच्या बरोबरच्या त्या 350 मावळ्यांनी बलिदान देऊन या राष्ट्राचं रक्षण केलं, म्हणून ते अमर ठेवा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मला शिवाजी महाराजांचा विचार करत असताना त्यांची उपमा कशाला द्यावी वाटती माहिती का? परिसार. आपल्याकडे एक असं म्हटलं जातं, एक काल्पनिक असे एक धातू होता, त्याचं नाव होतं परीस. की परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं. परंतु मी काय सांगतो की शिवाजी रूपी परिसाच्या स्पर्शाने सामान्यातला सामान्य मनुष्य असामान्य होतो. शिवाचा शिवा महाले होतो, शिवाचा शिवा काश्मीर होतो आणि बाजीचा बाजी प्रभू होतो. असं शिवाजी महाराज उगीच हे उभं राहिलं. आता बघा, शिवाजी महाराजांची सामाजिक क्रांती सांग. मी तुम्हाला आता राष्ट्रवाद कसा शिवाजी महाराजांनी निर्माण केला हे सांगितलं. आता शिवाजी महाराजांची सामाजिक क्रांती. आता मगाशीच सांगितलं, शेतकरी समृद्ध झाला, 18 पगड जातीचा कारागीर वर्ग समृद्ध झाला, बलुतेदार वर्ग समृद्ध झाला. आणि मग त्यांच्यातली दरीच कमी झाली. आज आपल्यात जी दरी आहे ना, उच्च निश्चतेची, गरीब श्रीमंतीची, ही दरी कशामुळे संपुष्टात येईल? आपल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं. या देशातली प्रत्येक व्यक्ती सधन आणि समृद्ध झाली तर तुमच्या आमच्यामध्ये दरीच राहणार नाही. उच्च निश्चतेची दरी, गरीब श्रीमंतीची दरी संपुष्टात येईल आणि समाज एकसंघ होईल. 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी समाजातली दरी संपुष्टात आणून एक संघ समाज निर्माण केला. आणि याला आपण वर्तमान काळामध्ये सामाजिक क्रांती, 350 वर्षांपूर्वी एक यशस्वी सामाजिक क्रांती करणारा हा महान समाज. आता बघा, शिवाजी महाराजांची युद्ध क्रांती. आपण इथं बघा, सेनाधिकारी आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडलेले. तुम्ही भाग्यवान आहेत बाबांनो, तुम्हाला अशा महान सेनापतींचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाजी महाराजांनी अशा सेनापतींना दिलं. पण लढा कसा होता? एका छोट्या जहागीर, किती जहागीर होती अहो, हा पुणे जिल्हा देखील 1/4 जहागिरीत शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य होतं. म्हणजे सगळा पुणे जिल्हा देखील नाही. या हडपसर पासून 10 किलोमीटर गेलो ना की ते पारतंत्र्य होतं. आणि अशा छोट्याशा 100-200 गावामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि आता त्याचं साम्राज्य करायचं, संपूर्ण देशामध्ये ही चळवळ न्यायची. आता लढा कुणाशी आहे? आदिलशाह. 1648 साली
त्यावेळेस शिवाजी किती वयाचे होते? 18 वर्षाचे होते बाबांनो. आणि पहिलं आक्रमण झालं फतेह खानाचं. 20,000 सैनिक. शिवाजीकडे किती? 1,000. आता सांगा, एका बाजूला 20,000, एका बाजूला 1,000, कोण जिंकणार? 20,000. 20,000 बरोबर आहे. तू तत्वाच्या भाषेत बोलतो, पण आज शिवाजी महाराजांनी हा लढा कसा यशस्वी केला. आणि मग हे करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जगाच्या युद्धशास्त्रामध्ये अशी प्रगती, असा विकास केला. एक गनिमी कावा, ज्याला आज 21व्या शतकामध्ये गोरिला वॉरफेअर म्हटलं जातं. हे युद्धशास्त्र विकसित करून जगाला देणारा हा पहिला राजा आहे. हे गोरिला वॉरफेअर युद्ध, गनिमी कावा म्हणजे काय? बघा, या गनिमी काव्याची अनेक सूत्र आहेत. पहिलं सूत्र, आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे, आपल्याकडं पैसा कमी आहे, आपल्याकडं युद्धशास्त्र, युद्ध सामुग्री कमी आहे, आपल्याकडं साधन सामुग्री कमी आहे, आणि तरी देखील जिंकायचं. काय उलटाने आहे बघा. आणि मग तरी देखील जिंकायचं शास्त्र शिवाजी राजांनी सांगितलं. मग ते कसं विजयी व्हायचं? तर हा दुर्गम सह्याद्री आहे आणि त्यात गडकोट आहेत. बाबांनो, आपल्या भीष्म नीती, चाणक्य नीती, शुक्र नीतीमध्ये दुर्ग नीती म्हणून सांगितलेली आहे. काय सांगितलंय? की एका दुर्गाच्या सहाय्याने, एका किल्ल्याच्या, एका गडकोटाच्या सहाय्याने 100 योद्धे हजारो शत्रूंशी महिनोन्महिने संघर्ष करू शकतात. ही दुर्ग महती सांगितलेली आहे. आणि मग तोच विचार शिवाजी महाराजांनी अंगीकारला. तो सह्याद्री, त्या सह्याद्रीला आपलं सेनापती केलेलं आहे. दुर्गम सह्याद्री आणि त्यातल्या गडकोटांना त्यांच्या सहाय्याने हा लढा शिवाजी राजांनी यशस्वी केला. आणि दुसरी गोष्ट की ज्या भारतामध्ये अनेक शतक फक्त पराभव पराभव आणि पराभव. त्या मोहम्मद घोरी पहिल्यांदा चालून आला. पृथ्वीराज चव्हाण आणि जयचंद राठोड एकत्र झाले, सगळे एकत्र झाले. त्यांनी त्या मोहम्मद घोरीचा पराभव केला, परंतु त्याला जीवनदान दिलं. शत्रूला जीवनदान देऊन पस्तावले. आणि त्याच मोहम्मद घोरीच्या दुसऱ्या आक्रमणामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करून त्यांची हत्या केली. आणि मग शिवाजी राजांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला की संपूर्ण 1,000-1,500 वर्ष भारतीय फक्त पराभव पराभव पराभव. आणि याचा परिणाम काय झाला की एक प्रकारची निराशाने भारतीय समाज हा ग्रासलेला होता की आम्ही भारतीय कधीच विजयी होऊ शकत नाही. आणि म्हणून जे काय आपल्या भाग्यात आहे ते भोगलंच पाहिजे. आणि अशा भयग्रस्त झालेला, निराशेने ग्रासलेल्या भारतीय समाजासमोर शिवाजी महाराजांनी नवा विचार दिला. अन्याय करणारा कितीही शक्तिशाली असो, त्याच्याशी लढणं तुझं आद्य कर्तव्य आहे. नुसतं लढणं नाही, तर लढणंच नव्हे तर विजयी होणं. शिवाजी महाराजांनी जिंकण्यासाठी लढायचंय, फक्त बलिदानासाठी नाही, मला विजयासाठी लढायचंय. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हे युद्धशास्त्र विकसित केलं. समाजाची मानसिकता बदलली, त्यांना संघर्षासाठी, त्यागासाठी, बलिदानासाठी. आणि त्याचबरोबर त्यांनी दुर्गशास्त्र, किल्ल्यांच्या सहाय्याने. आणि तिसरी गोष्ट की जे गनिमी काव्याचं महत्वाचं सूत्र आहे
की युद्धभूमी मी निवडणार. आपल्याकडं काय होतं पूर्वी की शत्रूने आम्हाला आव्हान दिलं की आम्ही लढायला जायचं, हे आमचं कर्तव्य. का आम्ही क्षत्रिय आहोत, हे आमचं धर्मशास्त्र सांगतं. पण त्याचा परिणाम काय झाला की एका बाजूला 1,00,000चं सैन्य, एका बाजूला 10,000. आणि जर तुम्ही शत्रूने आव्हान दिलं म्हणून उघड्या मैदानात लढायला गेलात तर शेवटी पराभव तुमचाच होणार. आणि असं सातत्याने झाल्यामुळे ही निराशा आली होती. आणि मग शिवाजी राजांनी सांगितलं की तुझं सैन्यबळ कितीही असू दे, मी तुझ्याशी कसं लढणार हे ठरवतो. युद्धभूमी मी ठरवणार आणि युद्धाची वेळ मी ठरवणार, लक्षात ठेवा. आणि म्हणून अफजल खान 40,000चं सैन्य घेऊन आल्यानंतर शिवाजी राजाकडं फक्त 5,000 सैन्य होतं. लढा विपरीत होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्या जावळीचा आश्रय घेतला, प्रतापगडाचा आश्रय घेतला. आणि त्या दुर्गम जावळीच्या सहाय्याने अगदी ठरलेल्या वेळेस चारही बाजूनी शत्रूला वेढलं आणि त्याचा दारुण पराभव केला. आणखी एक गोष्ट ज्याला म्हणतात सायकोलॉजिकल वॉरफेअर. शिवाजी महाराज सायकोलॉजिकल वॉरफेअरचा जनक आहे. आम्ही काहीच अभ्यास केला नाही. काय दुर्दैव आहे आमच्या देशामध्ये. आमच्या देशाच्या सेनाधिकाऱ्याला घडवणाऱ्या एनडीए मध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवत नाही. ही आमची खंत आहे. आम्ही युरोपियन सेनापतींचा इतिहास सांगतो, नेपोलियनचा सांगतो, अलेक्झांडरचा सांगतो, पण उद्याच्या सेनाधिकाऱ्यांना आम्ही शिवाजी महाराज सांगत नाही. त्याचे परिणाम काय होतात. आम्हाला शिवाजी महाराज सांगितलं पाहिजे. आणि म्हणूनच एअर मार्शल भूषण गोखले, जनरल शेकटकर, जनरल BM पाटील, जनरल पाटणकर आपण त्यासाठी मोठा प्रयत्न करतोय. आणि आता आशादायक परिस्थिती आहे. आपल्या एनडीए मध्ये आता आपल्या भारताचा इतिहास सांगितला जाईल. जसा युरोपियन सेनापतींचा सांगितला जाईल तसा भारतीय संताजी घोरपडे, धनाजी मन देखील शिवाजी महाराजांना परतवायचं होतं. शिवाजी महाराजांची भूमिका की प्रत्येकाला आचार आणि विचार स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार असला पाहिजे. मग तो कुठल्याही धर्माचा असतो. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये कुठल्याही जाती पंथ धर्माच्या लोकांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रकार्यासाठी एकत्र येण्याची. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान आहे. आता यापेक्षा काय वेगळं पाहिजे. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक सिद्धी हिलाल, सिद्धी वावा असतो. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख हा नूर खान बेगही असतो. पण इथं लक्षात ठेवा, शांत चित्ताने विचार करून मी जो काही विचार करतो, शिवाजी महाराजांची या बाबतीतली भूमिका वेगळी. ते काय स्पष्ट सांगतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या श्रद्धा जपण्याचा आणि धर्मस्थळ उभी करण्याचा अधिकार आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला तुमचे श्रद्धास्थान मशीद निर्माण करण्यासाठी मंदिर पाडायची आवश्यकता आहे का? नाही. तुम्हीच सांगायचं. मंदिर पाडणं योग्य आहे का मशीद बांधण्यासाठी? नाही. तुम्हाला भूमी प्रचंड आहे, त्या भूमीमध्ये हवे तेवढ्या मशिदी बांध. याचा अर्थ जर कोणी मंदिर पाडून मशीद बांधणार असाल तर हे मला मान्य नाही. त्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि तंजाऊरच्या अलीकडं पेरुमलाई नावाचं भव्य हिंदूंचं मंदिर होतं. नुकतंच काही महिन्यांपूर्वी कुतुबशाहीच्या सेनापतीने आक्रमण करून ते पेरुमलाईचं मंदिर पाडून टाकलं आणि तिथं मशीद बांधली. तिथल्या त्या सामान्य हिंदू जनता, तिचं दुःख होतं, ते शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांनी त्यांना दुःख सांगितलं की कालपर्यंत जिथं
आमच्या अनेक पिढ्या शतकोन शतको नतमस्तक झाल्या, काल ते आमचं श्रद्धास्थान उद्ध्वस्त केलंय. शिवाजी महाराज म्हणजे तुमचं म्हणणं काय? ते म्हणजे आम्हाला न्याय द्या. शिवाजी महाराज म्हणते की ती मी मशीद पाडून तुम्हाला मंदिर बांधायला सांगितलं तर बांधणार आणि त्या मंदिरात जाणार का? हो म्हटले. शिवाजी महाराजांनी ती मशीद पाडली आणि पुन्हा तिथं मंदिर बांधलं आणि ती गोष्ट तुम्हाला मान्य करा. आणखी एक घटना सांगतो. कर्नाटकमध्ये कुर्ग डिस्ट्रिक्ट मध्ये शोन्नाचलपती ब्रह्मा विष्णू महेशाचं मंदिर होतं. तिथंही आदिलशाही सत्तेकडून नुकतंच काही दिवसांपूर्वी असंच आक्रमण करून हिंदूंची अस्मिता नष्ट करणं, त्यांच्या अस्मितेवर घाला घालणं या हेतूने इथं मंदिर पाडून मशीद बांधली. शिवाजी महाराज तिथं गेले, लोकांनी मागणी केली. शिवाजी महाराजांनी ही मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधलं. आणि तिसरी गोष्ट, गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी गोव्याचं आराध्य दैवत सप्तकोटेश्वर ते उद्ध्वस्त केलं होतं. शिवाजी महाराजांना तिथल्या जनतेने दुःख सांगितलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी त्या सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करणार. आता काही लोकांना हे शिवाजी महाराजांनी काही बघा, मूळची मशीद कधीही शिवाजी महाराजांनी पाडलेली नाही. इतिहास संशोधक म्हणून मी इतर सांगतो. परंतु कोणी आपल्या अस्मितेवर हल्ला करण्यासाठी आमच्या धर्मस्थळावर आक्रमण करणार असेल तर त्यांना या निमित्ताने धडा शिकवण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. आणि ते योग्य का नाही हे मला तुम्ही सांगायचं. सांगा, योग्य का अयोग्य होतं? सगळ्यांनी आवाज देऊन सांगा की शिवाजी महाराजांनी ही जी काही क्रांती केली सांस्कृतिक, ती योग्य होती का अयोग्य होती? आणि छोटी गोष्ट सांगतो की ज्या वेळेस आपला धर्म समोरच्याला सांगून त्याला आव्हान करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या गौतम बुद्धांचा तो महान बौद्ध धर्म पूर्व आशियामध्ये गेला, हातामध्ये शस्त्र धरावं लागलंच नाही. आज संपूर्ण पूर्व आशिया बौद्धमय आहे. आणि 4थ्या शतकामध्ये राजराजेश्वर चौलाने दक्षिणेतला धर्म अंकुरवाटमध्ये दिला, इंडोनेशियामध्ये दिला. आज जगातलं सगळ्यात मोठं मंदिर अंकुरवाटमध्ये आहे. हे काय हातामध्ये शस्त्र घेऊन करावं लागलं का? तिथल्या जनतेने आम्हाला ती आदर्श संस्कृती हवे म्हणून स्वीकारलेलं होतं. असं करण्याचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे. परंतु कुणावर अन्याय अत्याचाराने आपला धर्म लादता कामा नये, अशा पद्धतीचा शिवाजी महाराजांचा विचार होता. आणि म्हणूनच नेतोजी पालकर आणि बजाबा निंबाळकर हा सईबाईंचा भाऊ, संभाजीराजांचा मामा, शिवाजी महाराजांचा मेहुणा होता. त्याला आदिलशाही सत्तेने, अफजल खानाने अत्याचाराने वाटवलं होतं. आता त्याला वाटलं की हे माझ्यावर अत्याचाराने लादलेलं आहे, मला माझ्या स्वधर्मात यायचं आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी सगळ्या ब्राह्मवृंदांना बाजूला केलं आणि सांगितलं की तुला जर स्वधर्मात यायचं असेल तर माझे स्वधर्माचे दरवाजे उघडे. आणि बजाबा निंबाळकर आणि नेतोजी पालकर, औरंगजेबाने त्याला कुली खान केलं होतं. त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं आणि त्याला स्वधर्माचा मार्ग. पण लक्षात ठेवा, स्वधर्मात घेणं सोपं आहे, स्वधर्मातलं स्थान काय? आता बघा, त्या बजाबा निंबाळकरला हिंदू करून घेतलं आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या मुलाला, महादाजीला आपली मुलगी दिली. नेतोजीच्या मुलगा नव्हता म्हणून नेतोजीच्या पुतण्याला स्वतःची मुलगी दिली. स्वधर्मात आलेल्या व्यक्तीचं स्वधर्माचं स्थान निश्चित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या पोरी स्वधर्मात आलेल्या व्यक्तीला देऊन त्याला स्वधर्मात प्रतिष्ठा प्राप्त करून. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या भाषेवरचं आक्रमण उधळून लावलं.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथं परकीयांची सत्ता असल्यामुळे, जसं इंग्रजांच्या सत्तेमुळे आपल्याकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झाला, तसंच त्यावेळेस या परकीय भाषेच्या आक्रमणाखाली आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण जी नावं ऐकतो, पेशवा, पेशवा हा शब्द पर्शियन आहे. फडणीस, सबनीस, चिटणीस, कारखानीस, अशमनीस हे सर्व शब्द पर्शियन आहेत. शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धी करण्यासाठी राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण केला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भाषा शुद्ध केली. 350 वर्षांपूर्वी मराठी भाषेचं शुद्धीकरण करणारा हा पहिला मराठा राजा आहे. किती वेळ झाला? एक 5 मिनिटं बोलू का रे बाबा? फक्त 5 मिनिटं. कधी तुम्ही ऐकलेलं नसेल असं मी सांगणार आहे. तुम्ही होय म्हटला तर सांगेल नाही. हो सर. बाबांनो, शिवाजी महाराजांचा लढा कशासाठी होता? तर शिवाजी महाराजांचा लढा हा नीती अनिती, धर्म अधर्म आणि न्याय अन्याय असा होता. अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध आणि अनिती विरुद्ध होता. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. छोटीच आहे की आज 19 फेब्रुवारी 2014 या दिवशी, आज जसं तुमच्या समोर शिवाजी महाराजांचं महान कार्य सांगतो, तसंच पुण्याजवळ पिंपरी गाव आहे. त्या पिंपरी गावामध्ये महात्मा फुले कॉलेज आहे. त्या महात्मा फुले कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने मला व्याख्यानाला बोलवलं होतं आणि त्या कॉलेजचे साधारण 2 ते 2.5 हजार विद्यार्थी त्या भव्य मैदानामध्ये बसलेले होते. आणि मी आत्ताप्रमाणे त्यांना मी शिवाजी महाराजांचं ते महान चरित्र सांगत होतो आणि शेवटच्या पर्वामध्ये मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांचा लढा हा न्याय अन्याय, नीती अनिती, धर्म अधर्म असा लढा होता. अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध, अनितीविरुद्ध होता, मानवतेसाठी होता. हे ऐकल्याबरोबर एका तरुणाचा हात वरती गेला. मला प्रश्न विचारणारे तरुण फार आवडतात, खरं सांगतो, कारण की तुमच्या मनातली जिज्ञासा तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाते. मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. त्या तरुणाला म्हटलं की तुझ्या मनात काही शंका आहे? तो तरुण मला काय म्हटलं, ऐका, तुमच्या मनात संपूर्ण माझ्या ह्या 1 तासाच्या भाषणाचं सार आहे, ऐका. तो काय म्हटला की सर, मला हे तुमचं काही पटत नाही. हे नीती अनिती, धर्म अधर्म, न्याय अन्याय या गोष्टी मला काही पटत नाही. शिवाजी महाराज हे राजकीय लढा करतायत. स्वतःचं स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी आदिलशाहीवर आणि मुघल सत्तेवर आक्रमण करतात आणि अशा वेळेस मुघल राज्याचं रक्षण करणं हे औरंगजेबाचं आणि आदिलशाहीचं रक्षण करणं हे अफजल खानाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपल्या एकमेकासमोर युद्धाला उभे राहिलेले आहेत. आणि म्हणूनच त्याला नीती, अधर्म, अन्याय असं स्वरूप देणं योग्य नाही. तुमच्याही मनात व्हायरस आला का? डोक्यात व्हायरस गेला ना हा, की याला आता उत्तर काय देणार? आणि मग मी त्या तरुणाला म्हटलं की बाबा रे, तुझं नाव काय? त्याने सांगितलं सलीम शेख. ऐका, मी मनात विचलित होऊ नका. सलीम शेख. म्हटलं तू काय करतो? त्याने सांगितलं की मी MA फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास झालेलो आहे आणि मी आता PhD साठी ऍडमिशन घेतलं. आणि म्हटलं तुझ्या PhDचा विषय काय? तो म्हटला मुघल साम्राज्याचा सर्व शक्तिशाली बादशहा औरंगजेब आणि त्याची राजनीती. बघा, औरंगजेबावर हा मनुष्य PhD करतोय आणि तो मुघल साम्राज्यातला सर्वश्रेष्ठ बादशहा असं त्याचं वर्णन करतोय. मी त्या तरुणाला म्हटलं की ज्या अर्थी तू त्यांच्यावर PhD करतोय औरंगजेबावर, तर तू औरंगजेबाच्या चरित्राचा निश्चितच अभ्यास केला असेल. होय म्हटला. मी म्हटलं बाबा रे, तू पुराणचा अभ्यास केला का? हो म्हटला, मला पुराण मुखगत आहे. आणि मग मी त्या तरुणाला म्हटलं की आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी 3 प्रश्नात देतो. पहिलं
की माझ्या समजुतीनुसार या औरंगजेबाने स्वतःला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला शहाजहानला बादशाह शहाजहानला वडिलांना कैद करून त्यांना मरेपर्यंत तुरुंगात टाकलं आणि आपल्या बापाचं राज्य हिरावून घेतलं. ही गोष्ट खरी आहे का? माझं चुकत असेल तर तू निश्चित सांग. तो थोडासा विचारात पडला, परंतु त्यांनी मान्य केलं की ही गोष्ट खरी आहे. म्हणजे आपला औरंगजेब आपल्या जन्मदात्या बापाला कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकून आपल्या बापाचं राज्य हिरावून घेणारा असा पुत्र आहे. आता शिवाजी राजांचा विचार कर. ज्या वेळेस शिवाजी राजांचं हे बंड मानून आदिलशहाने शहाजी राजांना अचानक छापा घालून कैद केलं विश्वासघाताने आणि विजापूरला आणलं. ही गोष्ट शिवबांना समजली की आपल्या वडिलांना शत्रूने कैद केलेला आहे. एक पुत्र म्हणून वडिलांची सुटका करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून शिवाजी राजांनी आपले वडील शहाजी राजांच्या सुटकेसाठी आदिलशहाशी तह केला. आपलं रक्त सांडून जिंकलेले किल्ले आणि राज्याचा काही भाग आदिलशहाला देऊन आपल्या वडिलांची सुटका करून आणली. त्या तरुणाला मी विचारलं की एक पुत्र वडिलांना कैदेत टाकून त्यांचं राज्य हिरावून घेतो आणि दुसरा पुत्र शिवाजी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी आपलं राज्य दुसऱ्या देशाला बक्षीस देऊन आपल्या वडिलांची सुटका करतो. आपल्या पुरांच्या दृष्टीने आदर्श पुत्र कोण? औरंगजेबचा शिवाजी. तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं की आमच्या पुरांच्या दृष्टीने औरंगजेब कधीही आदर्श पुत्र ठरू शकणार नाही. आमच्या पुरांच्या दृष्टीने आदर्श पुत्र छत्रपती शिवाजी. आता दुसरी गोष्ट की याच औरंगजेबाने त्याचे तिन्ही मोठे भाऊ दारा, मुराद आणि सुजा ह्या तिघांची निर्घुण हत्या केली आणि त्यांचं राज्य हिरावून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या भावांची हत्या करून त्यांचं राज्य मिळवणारा औरंगजेब एका बाजूला आहे आणि शिवाजी राजा बघा 1666 साली कर्नाटकामध्ये होतीगिरी इथं घोड्यावरून पडून शहाजी राजांचं निधन झालं. शहाजी राजांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी मारले गेले होते अफजल खानाकडून. आता राहिले होते शिवाजी आणि व्यंकोजी, ज्येष्ठ पुत्र शिवाजी. आणि म्हणूनच शहाजी राजांच्या राज्यावर ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवाजी राजांचा अधिकार असताना शिवाजी राजांनी आपला धाकटा सावत्र भाऊ, सक्का नाही सावत्र भाऊ व्यंकोजी याला आपलं पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य बक्षीस दिलं. आता त्यांना म्हटलं की एक भाऊ भावांची हत्या करतो, त्याचं राज्य घेतो आणि दुसरा भाऊ शिवाजी आपल्या धाकट्या सावत्र भावाला आपलं पुत्र मानून आपल्या अधिकाराचं बक्षीस देतो. आता आदर्श भाऊ कोण? त्यांनी सांगितलं आमच्या पुरांच्या दृष्टीने आदर्श भाऊ छत्रपती शिवाजी. तिसरी गोष्ट की याच औरंगजेबाने त्यावेळेस शिवाजी महाराजांची गोष्ट या औरंगजेबाने काय केलं सांगतो की याच औरंगजेबाने त्याचा सगळ्यात मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं दार. शहाजहान बादशाह पासून मुमताज बेगमला एकूण 14 अपत्य झाली. किती झाली मुलं? 14. त्या 14 मुलांमध्ये दारा हा 1 नंबर, औरंगजेब 9 नंबरचा होता. म्हणजे त्यांच्या वयात अंतर होतं. दारा औरंगजेबापेक्षा 16 वर्षाने मोठा होता. आता त्याची पत्नी ही मोठी असणार, तिचं नाव होतं उदयपुरी बेगम. ही 11 वर्षाने औरंगजेबापेक्षा मोठी होती. ज्यावेळेस औरंगजेबाने दाराची निर्गुण हत्या केली, दुसरं काय कार्य केलं असेल तर ही उदयपुरी बेगम संपूर्ण
मुघल बादशाच्या कुटुंबातली सगळ्यात देखणी स्त्री म्हणून ती प्रख्यात होती. औरंगजेबाची आपल्या वयापेक्षा 11 वर्षाने मोठ्या असलेल्या आपल्या सख्या वहिनीवर भाऊजाईवर वाईट नजर होती. दाराची हत्या केल्यानंतर याच औरंगजेबाने आपल्या आईसारख्या 11 वर्षाने मोठ्या असलेल्या भाऊजाईवर बलात्कार केला आणि त्यातून औरंगजेबाला मुलगा झाला. आईच्या तुम्ही सांगितलं का? आणि मरेपर्यंत तिला जनानखान्यात ठेवा. आता सांगा, आईसारख्या भाऊजेवर बलात्कार करणारा औरंगजेब एका बाजूला, आणि ज्या वेळेस शिवाजी महाराज कल्याण भिवंडीवर गेले, त्या कल्याण भिवंडीचा तो मुघल सुभेदार जीवाच्या भीतीने पळून गेला. त्याचं सगळं कुटुंब मराठ्यांच्या ताब्यात आलं. बिचाऱ्या कुटुंबाला शिवाजी महाराजांच्या समोर आणून उभं केलं होतं. त्या सर्व तरुण स्त्रिया भयभीत झालेल्या होत्या. आता आपलं काय होणार? आपल्याला भर बाजारात गुलाम म्हणून विकलं जाणार, वाटून घेतलं जाणार. अशा वेळेस शिवाजी राजा त्यांना सांगतो की माझ्या बहिणींनो काळजी करू नका, माझ्या आया बहिणींनो काळजी करू नका. माझ्या आईने सांगितलंय, जिजाऊने सांगितलंय, शुभा परस्त्री आम्हाला माते समान, भगिनी समान. एका सीतेच्या रक्षणासाठी रामायण घडलेलं आहे. एका द्रौपदीच्या चारित्र्यासाठी, पावित्र्यासाठी महाभारत घडलेलं आहे. शुभा आम्हाला परस्त्री माते समान, भगिनी समान असली पाहिजे आणि स्त्रीचं रक्षण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शत्रूच्या त्या स्त्रियांना, त्या सुनांना खाना नारळाने ओटी भरली, साडी चोळी दिली आणि पाठच्या बहिणी मानून त्यांची सन्मानपूर्वक पाठवणी केली. आणि मग त्या तरुणाला म्हटलं, आता सांग शिवाजी औरंगजेब यांच्यातला लढा कशासाठी होता? यासाठी हा लढा होता. आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे महामानव होते. जिथे जिथे शिवाजी महाराजांचं त्याच्यापासून प्रेरणा घेतील एखादा समाज, तो समाज आदर्श होईल. औरंगजेबापासून एखाद्या समाजाने जर आदर्श घ्यायचा प्रयत्न केला तर तो समाज निश्चितच विनाशाकडे जाईल. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची तुलना त्यांचा शत्रू इंग्रज गव्हर्नर शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सीझरशी करतो आणि पोर्तुगीज गव्हर्नर शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरशी करतो. अलेक्झांडर आणि ज्युलियस सीझर हे मोठे सेनापती होते, परंतु शिवाजी महाराजांसारखे ते महान राज्यकर्ते नव्हते. शिवाजी महाराज जेवढे महान सेनापती होते तेवढे ते महान राज्यकर्ते होते. आणि अशाच शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आम्हाला उद्याचा हिंदुस्थान घडवायचा आहे. आणि माझ्या मनात विश्वास आहे, शिवाजी महाराज हा एक महामार्ग आहे. कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी कसं बलिदान द्यावं हे शंभू राजांनी सांगितलं. आणि त्यांच्याच मार्गाने जाऊन आपल्याला उद्याचा हिंदुस्थान, हा हिंदुस्थान कसा असेल? भयमुक्त असेल, दहशतमुक्त असेल, भ्रष्टाचार मुक्त असेल, विज्ञाननिष्ठ असेल, तो अंधश्रद्धाळू नसेल, परंतु तो आपल्या पूर्वजांविषयी श्रद्धावान असेल. असा एक सक्षम आदर्श समाज आपल्याला घडवायचा आहे. आणि त्यासाठी हे आपल्याला राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढावे, रक्त सळसळावे आणि अंगावर रोमांच उभे राहावे. इतकं प्रभावी भाषण. धन्यवाद सर, आम्हाला ही अनुभूती दिल्याबद्दल. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळ, श्री रामदास स्वामींनी हे म्हणून गेले. आणि आज आपल्या सर्वांना तो अनुभव इकडे प्रत्यक्ष रूपात अनुभवायला
दिला सरांनी, त्याबद्दल सर तुमचं मनापासून स्वागत, मनापासून आभार तुमचे. ही भावना फक्त माझी नाही तर इथे जमलेल्या सर्व मुलांची आहे आणि सगळ्यांकडूनच मी आपले आभार मानते सर. राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामधून हाच संदेश देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आज इतकं वेळ सर बोलत होते आणि आपण सगळी मुलं हे खूप चांगल्या पद्धतीने अगदी मंत्रमुग्धतेने हे तुम्ही ऐकून घेतलं. त्याच्यामध्येच या संमेलनाचं यश आहे असं मला वाटतं.